आज आपण बनवणार आहोत प्रत्येक घरामध्ये संध्याकाळी बनणारी डाळ खिचडी। ही डाळ खिचडी बनवायला एकदम सोपी आहे आणि ही डाळ खिचडी पौष्टिकही असते आणि झटपट तयार होते। ही डाळ खिचडी आपण कढी, ताक, लोणचं, पापड यासोबत खाऊ शकतो। खायला खूप टेस्टी वाटते। आणि तुम्ही जर माझ्या या चॅनलवर नवीन आले असाल, पहिल्यांदा माझा हा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल। स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। डाळ खिचडी करण्याकरता इथे आपण तांदूळ घेतले आहे 1 वाटी। तुम्ही इथे कोणताही तांदूळ वापरू शकता। आणि अर्धी वाटी इथे तूर डाळ घेतलेली आहे। तुम्ही मिक्स डाळी पण वापरू शकता। इथे मसूर डाळ, मूग डाळ, कोणती डाळ तुम्ही इथे घेऊ शकता। इथे मी डाळ आणि तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहे। इथे आपण डाळ आणि तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतले आहे। खिचडी करते इथे आपल्याला काही भाज्या घ्यायच्या आहे। इथे मी बटाटे सोलून घेतले आहे, त्याला चिरून घेतले पाण्यामध्ये। आणि इथे गाजर घेतला आहे, टमाटर। गाजर आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे। इथे फोडणी करता आपल्याला मिरची, लसूण, कढीपत्ता लागणार आहे। आपण झटपटवाली डायरेक्ट कुकरची खिचडी करत आहे, त्यामुळे आपण कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। यामध्ये आपण मोहरी घालायची आहे। आपली मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे। आपलं जिरं मोहरी फुलल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे। इथे मी ठेचलेलं लसूण घातलेलं आहे। कढीपत्ता घालायचा आहे। इथे मिरची आणि कांदा घालून घ्यायचा आहे सोबतच। आणि इथे आपल्याला कांदा छान हलकासा लाल होतपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा छान हलकासा लाल झालेला आहे। आता यामध्ये आपण काही सुके मसाले टाकायचे आहे। हळद, तुमच्या आवडीनुसार इथे तिखट घालायचं आहे। आणि यामध्ये आपल्याला टमाटर घालून घ्यायचे आहे। हे 1 मिनिट परतून घ्यायचं। आणि इथे आपण हे टमाटर घालून घ्यायचे आहे। आणि यामध्ये आपण हे चिरून घेतलेले गाजर आणि बटाटे हे घालून घ्यायचे भाज्या। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या घालू शकता, जसं वाटाणे, फुलगोबी। ही खिचडी आपण जेवढ्या भाज्या घालू तेवढी ती पौष्टिक होते। याला आपण थोड्या वेळ यामध्ये तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेऊ भाज्या थोड्या वेळ। इथे या भाज्या आपण थोड्या वेळ तेलामध्ये फ्राय करून घेतलेल्या आहे, म्हणजे या भाज्यांना खूप छान चव येते। आता इथे डाळ आणि तांदूळ हे घालून घ्यायचे आहे। आणि यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। इथे चवीनुसार मीठ घालत आहे मी। आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला। थोडे तांदूळ छान यामध्ये परतून घ्यायचे आहे भाज्यांसोबत। 2-3 मिनिटं छान परतून घ्यायचे। इथे हे आपण छान 2-3 मिनिटं परतून घेतले आहे भाज्यासोबत डाळ तांदूळ। आता यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे। आता इथे तुम्हाला जर खिचडी पातळ पाहिजे असेल थोडं जास्त पाणी घाला, आणि मध्यम पाहिजे असेल तर थोडंसं कमी पाणी घालायचं आहे। इथे पाणी घातलं आहे मी, अंदाजे घातलं आहे। याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि याला झाकण लावून द्यायचं आहे कुकरला। आणि याच्यात 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। तर अशा तऱ्हेने तयार झालेली आपली पौष्टिक चविष्ट डाळ खिचडी।
ही डाळ खिचडी आपण कुकरमध्ये केली आहे, त्याच्यामुळे झटपट तयार होते आणि खायला खूप टेस्टी वाटते। तुम्ही डाळ खिचडी कढीसोबत लोणच्यासोबत नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।